अंबरनाथमध्ये अवैधपणे भारतात वास्तव्याला असलेल्या 9 बांगलादेशींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी ही कारवाई केली. अंबरनाथ पश्चिमेच्या सर्वोदय नगर परिसरातील सृष्टी हिल सोसायटीत मागील 4 वर्षापासून हे 9 बांगलादेशी अवैधपणे वास्तव्याला होते. याबाबतची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गलजल यांना मिळताच त्यांनी कारवाईचे आदेश देत या 9 बांगलादेशींना बेड्या ठोकल्या. यामध्ये 5 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश असून त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या कागदपत्रावरून ते बांगलादेशी नागरिक असल्याचं सिद्ध झालंय. दरम्यान 4 वर्षापासून हे घुसखोर अंबरनाथमध्ये अवैधपणे वास्तव्याला असतानाही अंबरनाथ पोलिसांना मात्र त्याची माहिती कशी नव्हती असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत ही काल रात्री अंबरनाथ तपास पथकाने केलेली कारवाई आहे. यामध्ये गोपनीय माहितीद्वारे आम्हाला आज समजलं होतं की काही बांगलादेशी इथं वास्तव्यास आहे. मग त्या अनुषंगाने आम्ही संबंधित ठिकाणी जाऊन चेक केले असता यामध्ये 5 पुरुष आणि 4 महिला बांगलादेशी आढळून आलेल्या आहेत. त्यांच्यावरती आम्ही पासपोर्ट अधिनियम आणि विदेशी नागरिक अधिनियमाअंतर्गत कारवाई केलेली आहे. आज रोजी मान्य न्यायालयासमोर संबंधितांना अटक करून आम्ही हजर केलेला आहे. या संदर्भाने आणखी काही विस्तृत माहिती जी आहे ती पोलीस कस्टडीमध्ये संबंधित नागरिक जे ते आल्यानंतर आम्ही सांगू. कोणत्याही नागरिकांना रूम भाड्याने देताना त्यांचं पूर्ण जे KYC आहे ते संबंधित पोलीस स्टेशनला कळवणे बंधनकारक आहे. परंतु काही नागरिक ही माहिती जी आहे ती लपवून ठेवून पोलीस स्टेशनला ही माहिती देत नाहीत. त्या अनुषंगाने संबंधित अधिनियमाअंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट AB फास्ट न्यूज अंबरनाथ.